नाही कुणाच्या बापाचा, आरटीई कायदा विद्यार्थ्यांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शिक्षण मंत्री दादा भुसेच्या महिलाला कुंभकर्ण शिक्षण मंत्री दादा भुसेच्या महिलाला आधुनिक कुंभकर्ण दादा भुसेच्या महिलाला जागे व्हा, जागे व्हा. पुणे. आरटीई प्रवेशातील अन्यायकारक नियमाविरोधात मनसेचा आक्रमक आंदोलन. राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी लागू केलेल्या 1 किलोमीटर अंतराच्या नव्या नियमामुळे अनेक गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या नियमाच्या विरोधात पुण्यात मनसेकडून आंदोलन करण्यात आले. झोपलेल्या सरकारला आणि शिक्षण मंत्र्यांना जागे करण्यासाठी ससून हॉस्पिटलजवळील सेंट्रल बिल्डिंग परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुंभकर्ण आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. काय नक्की तुमची मागणी आहे? गरीब आणि गरीब विद्यार्थी अल्पोत्पन्न गटातील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण प्रवेशासाठी 2009 आणि 2013 साली शिक्षण हक्क कायदा लागू झाला. 17 फेब्रुवारी पासून या शिक्षण हक्क कायद्याची आरटीईचे प्रवेश हे पुणे शहरात चालू झाले, महाराष्ट्रात चालू झाले. आणि 13 फेब्रुवारीला या शासनाने असा निर्णय काढला की जी पूर्वीची 2.5 किलोमीटरची जी अट होती की 2.5 किलोमीटर शाळेपासून अंतर असेल तर विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकते, ती 1 किलोमीटर वरती आणली. आज उद्या आरटीईचे सगळे प्रवेशाची उद्या अंतिम मुदत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 लाख विद्यार्थ्यांचे अजूनही 1 लाख विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित आहेत. आज आपल्या पुणे शहरात हजारो पालकांच्या आमच्याकडे असे तक्रार की त्यांना शाळा मिळत नाहीये. असा संपूर्ण आक्रोश जो आज महाराष्ट्रामध्ये होतोय, जो मुख्य गरीब विद्यार्थी आपले आहेत, जे अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी, वंचित विद्यार्थी, गरजू विद्यार्थी आहेत, अशांना शिक्षण हक्क कायद्यापासून लांब ठेवण्यासाठी या सरकारचं हे काम आहे. आणि हा सगळा जो आक्रोश हा या दादा भुसे नावाचे जे मंत्री आहेत यांच्या डोक्यात त्या भुसा भरलाय का, यांना अजूनपर्यंत हा जनतेचा आक्रोश दिसला नाहीये. यांनी हे कुंभकर्णासारखी झोप घेत आहेत, कारण यांनी या सगळ्या ज्या शिक्षण लॉबी आहे, शिक्षण सम्राट, हे जेवढे सगळे खासगी शाळांचे जेवढे शाळा चालक आहेत यांची मलई खाऊन दंडावलेत, मलई खाऊन हे झोपलेत. यांना कुंभकर्णासारखी झोपलेल्यांना जागे करण्यासाठी आज मनविसेतर्फे आज हे आंदोलन केलेलं आहे की त्यांना हा एक नागरिकांचा आक्रोश समजून यावा. जो अल्प उत्पन्न गटातील आमच्या गरीब घरातील घटकातील विद्यार्थ्यांना जे त्यांच्यावरती अन्याय होतोय, कारण जो आरटीई पासून त्यांना लांब ठेवले जाते आणि जे प्रतिपूर्त शुल्क यांनी अडवलेले त्याच्यामुळे खासगी शाळा ऑलरेडी बाहेर पडल्यात, अल्पसंख्याक दर्जा घेतल्यामुळे अजून सीट कमी झाल्यात. याच्यातही त्यांना प्रवेश जर मिळत नसेल तर हे पूर्णपणे मुख्य आरटीईच्या कायद्याला तिलांजली देण्याचं काम आहे. आणि हे जे सरकार आहे दादा भुसे यांना याची काडीची पर्वा नाही, गरिबांची पर्वा नाही, यांना विद्यार्थ्यांची पर्वा नाही. आरटीई हक्क कायद्याच्या बाबतीत विधानसभेत धादांत खोटं बोललेत. 1 किलोमीटर मध्ये प्राधान्य आणि 3 किलोमीटर मधल्यांना प्रवेश असा आरटीईच्या 2013 कायद्यात स्पष्ट नमूद असताना विधानसभेत हे दादा भुसे खोटं बोलले. हे कुंभकर्ण आहेत, आधुनिक कुंभकर्ण आहेत, हे झोपलेत. यांनी मलई खाल्ली आहे, यांनी शिक्षण सम्राटांचे पैसे खाल्लेत, यांनी दलाली केली, यांनी शाळांची दलाली केलेली आहे. आणि याच्यामुळेच यांनी हा 1 किलोमीटरची अचानक अट टाकून हजारो लाखो विद्यार्थ्यांना आज शिक्षणापासून वंचित ठेवले. या दादा भुसेंचा आम्ही निषेध करतोय. आज आम्ही या ठिकाणी ढोल ताशे वाजवून कर्कश आवाज करून यांना जागा करण्याचा प्रयत्न केलाय. आज जर हा आवाज त्यांना जमला नाही तर को धमाके की जरूरत है, धमाका मनविसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्की करू. आम्ही मुदतवाढीची मागणी केलेली आहे. मुदतवाढ याच्यामध्ये 100% मिळेल. सन्माननीय हायकोर्टामध्ये पण या संदर्भात केस गेलेली आहे. आम्हालाही माहिती आहे, आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. अंतिम अजून जर 1 लाख विद्यार्थी याच्यामध्ये जर प्रवेशापासून वंचित असेल तर या झोपी गेलेल्या सरकारला आज जाग आली पाहिजे आणि यांनी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली पाहिजे. आजही त्यांनी डिसेंबर मध्ये होणारी आरटीई प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये राबवली, अजून 15 दिवस राबवल्याने काही फरक पडत नाही. सगळ्या गरीब विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आज जर ते झोपी गेले नाही तर त्यांना जागा करण्यासाठी अजून 12 धमाका करायची तयारी मनविसेची असेल.